ते साक्षात एक अमेरिकेमध्ये एक माणूस आहे बघा, पटते का? इलॉन मस्क त्याचं नाव आहे, इलॉन मस्क. काय करते, इथनं या नेते मंगळावर, इथनं या नेते चंद्रावर, इथे सगळं लोकांना दाखवते आणि बाहेर आणते, इथं आणून सोडते, धरतीवर आणून सोडते. इलॉन मस्क गेटवर आहे बघा. आणि आता त्यानं काय केलंय, सॅटेलाइट पाठवलं सूर्याकडे. सूर्याची जी एनर्जी आहे, म्हणजे जी पंधराची आपली जी अंतर्मध्ये जी आहे आपल्या, ती सूर्याची सगळी एनर्जी काढून सॅटेलाइट त्यानंतर रोबोट तयार केलं. आता ते रोबोटांना घराघरात जाणार, मेडिकल फील्डमध्ये गेले तिथे ऑपरेशन करणार, हार्टचं ऑपरेशन, ब्रेनचं ऑपरेशन ते करणार. घरात आणलं त्याला, घरातलं सगळं काम करणार, मसाज करणार, हे करणार. आता ह्या पॅरालिसिसवर नवीन त्याने न्यूरॉन, ब्रेनला न्यूरॉन जोडले आणि ते न्यूरॉन जोडून तुमच्या ह्या सूक्ष्म वाहिन्यामध्ये, म्हणजे केस आहे ना, केसापेक्षाही पातळ, एकदम 1000 पट पातळ अशा त्या सगळ्या वेस पेस मोठं सायन्स त्याने केलंय. आणि त्याने ते इलॉन मस्क ऐकणार नाही, त्यांना काय पडल्या नाही, त्यांना काय त्यांचा संसार झालेला आहे. इलॉन मस्कनं जे आता केलंय ना, ते तुमच्या पोरांना तुम्ही सांगा ते काय करते ते बघा मला. इलॉन मस्क आपल्या देशात तो येणार नाही, कारण आपल्या देशात गरिबी, भीकमारी, सगळं गरीब, भ्रष्टाचार, वाटलं. पांडुरंगानं तर काय केलं नाही, पांडुरंगानं मजा केली, सगळं भक्तांनी वाटलं लावलं. तर ते तुम्ही त्याचा अभ्यास करा त्या इलॉन मस्कचा, आणि ते काय करते ते पोरांना शिकवा. तुम्हाला तर काय जमणार नाही आता. मला का माहित 100 वर्ष झाली तुमची आता. मला का माहित बाकी काय येत नाही. मला का माहित चेष्टीचा आहे पांडुरंग, म्हणजे चेष्टीचा आहे, सगळ्या देवावरचा. ती ब्रह्मांडामध्ये जी शक्ती आहे ना, ब्रह्मांडामध्ये ती आपल्यामध्ये आहे, फक्त ती आपण ओळखलेली नाही. ते आता साक्षात सायंटिफिक ते सत्य त्यानं समोर आणलेलं आहे. एवढंच नाही, तो आकाशगंगेमध्ये पण जाणार. आकाशगंगामध्ये जेवढे सूर्य आहेत, महासूर्य आहेत, चंद्र तारे सगळे आहेत, त्यांची पण एनर्जी आणणार. पृथ्वीमध्ये माझ्याकडे काय नाही. आणि नोटा बिटाचा सगळा खेळ संपवून टाकणार तो. 2036 पर्यंत सगळा खेळ संपवणार पैशाचा. कारण तुम्हाला जे काही पाहिजे ते तू देणार. तुम्हाला एंटरटेनमेंट देणार, तुम्हाला खायला प्यायला देणार, सगळं तंत्रज्ञान सगळं अवगत करणार वर्ण, आणि सगळं हे करणार. घरात तो रोबो आणणार, रोबो सगळं तुमचं जेवण करून देणार. संध्याकाळी कामावरून आलं की ती पिशवी काढून घेणार, खायला देणार, मसाज करणार, येऊन माझ्याबरोबर हसणार. बाई आहे, बाई घेणार मी रोबो, ती माझ्याकडून हसणार. हा मला बरं वाटतं. असं ते त्याने केलं. भारतातली लोक गरीब लोक आहेत ना, त्यांना येत नाही, करत नाही ना, ते जवळ पण जात नाही, त्यांना माहित पण नाही. नको नाही, माहितीच नाही त्यांना. लय भारी केलं त्यानं, लय भारी केलंय. रोबोटची फॅक्टरीज टाकल्या त्यानं, फॅक्टरीज टाकल्या. तुम्हाला असं प्रत्येकाला मी केलं की, पण मला देणार नाही, गरीब आहे म्हणून. भिकारी आहे, भिकाऱ्यांना काय देत नाही. पांडुरंग तरी काय देते, पांडुरंग पहिला भीक मागते, मला म्हणते भक्ती कर म्हणते. हिची भक्ती करायची, भक्ती देणार. असं आहे, प्रत्येकाला काय ना काय तर पाहिजे. मला दे म्हणजे मला तुझं आहे ना, ते पण माझं जे आहे ते पण फुकट कोण देईल? फुकट कोण दिला? हा फुकट देणार ना. ते इलॉन मस्क म्हणते फुकट देणार ना. पैसे द्या, मी तुम्हाला रोबोट देतो, सगळं तुमचं दुखणं बिकणं काढणार, टकाटक तुम्ही एन्जॉय करणार. मग आपल्या भारतातल्या लोकांनी फुकट पाहिजे, आणि त्याचं पण फुकट पाहिजे ना. माझं आहे ते माझं देणार नाही. माझं ते माझंच, त्याचं माझं तुझं आहे ते पण माझं. असं आपल्या देशात असं आहे. आणि जातीभेद किती आहे. भारत मागं नाही राहिला. भारत लय जगद्गुरु आहे, लय पुढं आहे भारत. काय आता इथं काय पडत नाही, आईचं पोराचं पटत नाही, कोणाचं एकमेकासंग पटत नाही, काय नाही, काय नाही. हे मागायचं मन प्रसन्न पाहिजे. येऊ नका. रोज सकाळी मी इथं येतो, फक्त माझा तुम्ही डान्स बघायला. काय नाही, तुम्हाला फ्रेश वाटणार, एकदम मन तुमचं प्रसन्न होणार. मन प्रसन्न झाले की तुम्हाला आनंद येणार. संसारात आनंद नाही, संसारात दुःख भरले, दुःख. बायका पोरं संसार काय केलं, त्याने काय केलं, पोरगी पळून गेली, पोरं गेला, असं झालं तसं झालं. सकाळी लोक उठायचं, मस्तपैकी असं व्यायाम करायचा,
आणि हसायचा असं की करायचा. नाही असल्यावर हे होतं मरून जाते एकमेकाला आनंदानं प्रेमानं आयुष्य जगायचं काय आहे त्याच्यामध्ये काय कुठं कोण काय घेऊन जाणार आहे काय तू आता आहे हे याच्यावर लक्ष द्या तुम्ही संसार दुःख मुलं चौकडे इंग लावलेलं आहे बघा पांडुरंग बोलणार पांडुरंग मी माणूस सकाळी लावलंय. पांडुरंग काय ते बोलणार बोलणार. पांडुरंग बोलणार बोला ना तर ठीक सगळं किती करू बी संसार संगी नाही येणार वाले काय म्हणतात म्हणून हा भारत देश कष्टाचा आम्हाला शेतकरी द्या. आहे ते सगळे मी तुम्हाला सगळी तंत्रज्ञान- शेतकरी संपला का नाही सगळीकडे कामात त्याच्या बायका भांडवायला जायला येतच नाही काय. पाहिजे शेतकरी काय करतच नाही. ज्या सगळा वेळेला 90% कोरोना होता ऊस 2 लावला, वर्ष, ऊस. काय? ऊस लावला. ते शेतकरी बटन शेतकरी- दाबतात, बघा की. मोठ्यावर बटन दाबतात, पाणी सुटते झालं 90% सगळीकडे ऊस आहे करतच ना शेती कोण करा काय माहितीच ना शेती करायचं काय. रोबोट काय करणार त्याला पैसे द्यायला लागणार नाही रोबोटला हा पैसे रोबोट काय आणि करणार? खाणार काय माणसं जर शेतकरी ऐकून घ्या की शेतकऱ्याने जर पिकवलंच नाही तर खाणार काय अहो शेतकरी आता मला तुम्ही सांगा पाणी नव्हतं पाऊस नव्हता हा पाऊस नव्हता एक 8 दिवस अजून लेट झाला असता ना जनावर सगळी बाहेर आली असती आणि तुम्हाला खाऊन टाकली असती अहो पाऊसच नव्हता ना पाऊसच नव्हता निसर्ग काय म्हणतोय माझं काम काय आहे तू लगीन केलास ना तुला पोरं झाली ना तुझा आता प्रश्न मिटला तू पांडुरंगाकडे जा पण पांडुरंगाकडे कोण जात नाही पांडुरंग म्हणणं आहे माझ्या नातवाचं तोंड बघणार आणि मग जाणार माझ्या पांडुरंगाकडे तू पण जात नाही हाव आहे, जावा हाव की, आहे. तुम्ही कशाला इच्छाने हाव आहे. कशाला थांबला तुम्ही निसर्गाचा नियम काय आहे निसर्ग काय म्हणते माझं प्रतिफलन करायचं काम माझं आहे ते काय म्हणते ऐका माझा नीट ऐका विचार करण्याची गोष्ट आहे ते काय म्हणते तुमचं लगीन झालं नवं तुमचा प्रश्न तुम्हाला मुलं झाला तुमचा प्रश्न मिटला तुमचा प्रश्न मिटलेला आहे तुम्ही कशासाठी आला इथे तुमचा प्रश्न मिटलाय तरी सुद्धा तुम्ही आलाय हे लक्षात घ्या हा नातवाची तोंड नातवाची पोरं काय त्यांच्यात तिने शिवाय नाता काय ते? असं पण पांडुरंगाकडे जातात कसं पण पांडुरंगाकडे जाणार जातो मला काम आहे जरा.